मराठी कथा मैत्री. राजू आणि संजू घट्ट मैत्री. शाळेत जाणार एकत्र, येणार एकत्र, डबे खाणार, मस्ती करणार, अभ्यास करणार, सारे काही एकत्र. जरा वेगळीच मैत्री होती दोघांची. दोघांमध्ये तिसरी नीमा असायची. ती राजूच्या शेजारी राहायची आणि एकाच वर्गात तिघेही 5वीला होते. जूनमध्ये शाळा सुरू झाली. सारे काही मस्त मजेत चालले होते. एके दिवशी दिवाळीच्या सुट्टीनंतर संजू शाळेत आला नाही. दुसरा दिवस गेला, तिसरा, चौथा, 5वा दिवस गेला. आता मात्र राजू अस्वस्थ झाला. शिक्षक राजूला विचारू लागले, तुझा मित्र का येत नाही शाळेत? राजू जरा वरमला आणि नीमाला म्हणाला, खरं तर आपण त्याच्या घरी जाऊन पाहायला हवे, संजू का शाळेत येत नाही ते. नीमा म्हणाली, चल आपण दोघेही त्याच्या घरी जाऊया. दोघेही शाळा सुटल्यावर संजूच्या घरी जातात. तर संजू कॉटवर निजलेला दिसतो. त्याची आई त्यांना बाद बोलावते. संजू दोघांना पाहून खूप खुश होतो, पण अंथरुणावरून त्याला काही उठता येत नाही. तो प्रयत्न करतो पण नाही. संजूची आई मुलांना पाणी देऊन संजूला झालेल्या आजाराबद्दल सांगते. संजूला कॅन्सर झालेला असतो. औषधाने बरे होणार आहे असे डॉक्टर म्हणाले, पण वेळ लागेल असेही सांगितले. हे ऐकून राजू व नीमाला धक्काच बसतो. आता काही काळ तरी संजू आपल्याबरोबर नाही हे ऐकताच राजू खिन्न झाला. पण पुढच्या क्षणी सावरला व म्हणाला, संजू आम्ही रोज तुला भेटायला येणार, तुझा अभ्यास करून घेणार. मित्रा, तू मागे पडलेले आम्हाला आवडणार नाही. असे म्हणून संजू व नीमा त्यांच्याशी गप्पा मारतात. शाळेतील गमती-जमती सांगतात. आई सर्वांना गरमागरम पोहे करून देते. आता मुले त्यांचा निरोप घेतात. मुले घरी जातात. आई-बाबा रागवतात. शाळा सुटून एवढा वेळ झाला, कुठे होतात इतका वेळ? मुलं आपल्याला आपल्या घरात राजूबद्दल सांगतात. आई-बाबांना वाईट वाटते, ते पण मुलांना सहकार्य करतात. आता शाळा सुटली की रोजचा अभ्यास करून घेण्यासाठी राजू व नीमा संजूकडे जायचे. त्याच्या वहीत लिहायचे, समजावून सांगायचे, पाठांतर घ्यायचे. असे दिवसामागून दिवस जात असतात. आता संजू जरा बरा व्हायला लागतो. शाळेतही जाऊ लागतो. वार्षिक परीक्षा येते. सर्व मुले आनंदाने परीक्षेला बसतात. परीक्षेचा रिझल्ट लागतो. शिक्षक एककाचे प्रगतीपत्रक देतात, गुण सांगतात, नंबर सांगतात. राजूला नंबर येतो. शिक्षक त्याला जवळ घेऊन शाबासकी देतात आणि दुसरा नंबर आल्याबद्दल कौतुक करतात. आता संजूचा नंबर येतो. शिक्षक स्वतः संजूकडे येतात, त्याला जवळ घेतात व सांगतात, संजूचा वर्गात पहिला नंबर आला. संजू अगदी आनंदाने रडायलाच लागतो आणि म्हणतो, हे श्रेय माझे नाही, माझे मित्र राजू व मैत्रीण नीमा यांचे आहे. आणि तो दोघांना कडकडून मिठी मारतो. वर्गातील सर्वच यांची मैत्री पाहून भारावतात. शिक्षक तिघांनाही बक्षीस देतात. मैत्री असावी तर अशी, संकटातही उपयोगी येणारी. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा.